झाला असतं तर नाही काय नाही काय नाही वेळ नाही उजळून जाऊ द्या हो. नागड जमल्यावर तर काय हो हा नागड जमावं लागते आणि बसायला तयार राहा. हा. तुम्ही सांगायला तयार राहा. नाही घोडी आली काय येते हा राजाधि रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। प्रियादास म्हणते वेळे चहुयुगींचे भक्त वर्णिले। परी तुलसीदासांचे चरित्र भले नाही लिहिले या ग्रंथी। आणि म्हणून त्या ठिकाणी तुलसीदासजी म्हणायला लागले तो ग्रंथ आम्हाला सुद्धा पाहू द्या, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी हा ग्रंथ पाहू आणि त्या ठिकाणी वाचन करू किंवा त्या ठिकाणी असणार त्याचा अभ्यास करू अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर प्रियादास म्हणायला लागले चहुयुगांचे भक्त, 4 युगांचे भक्त या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, परंतु तुलसीदासांचं चरित्र या ठिकाणी लिहिलेलं नाहीये. का नाही पुढे बघू. कलियुगींचे वैष्णव भक्त ते वर्णिल्यास ती येता। मनोन झाले चिंताक्रांत तो नवला अद्भुत वर्तले। कलियुगांचे जे असणारे संत आहेत, कलियुगाचे असणारे भक्त आहेत, त्यांचं सुद्धा ते असणारं जे चरित्र आहे ते वर्णन केलेलं आहे, परंतु तुलसीदासांचं नाही. अशा पद्धतीनं म्हणून चिंताक्रांत व्हायला लागले, चिंता वाटायला लागली. चिंता वाटल्याच्या नंतर काय नवल झालं. प्रियादासांशी न कळत तुलसीदासांचे जे चरित्र। श्रीराम येऊन तेथ आपुले हाते लिहिला। आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर तुलसीदासांचं चरित्र नाहीये. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दुःख होत होतं. त्या ठिकाणी दुःख होताना मात्र काय झालं तर नवल घडलेलं आहे. कारण संत आहेत, संत असल्याच्या नंतर काय तर तुका म्हणे घालू तया वरी भार वाहुआ संसार देवा पायी. या न्यायानं देवावरती भार टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी निश्चित अशा पद्धतीने फळ प्राप्त होतं. आणि म्हणून तुलसीदासजींचं चरित्र प्रभू श्रीराम स्वतःच्या हातानं त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. ग्रंथ करावया श्रवण सकळ मिळाले वैष्णव वचन। महाद्वारांशी येऊन सभारंगणी बैसले। आणि म्हणून ते चरित्र ऐकण्यासाठी सर्वच जण सर्व वैष्णव मिळालेले आहे आणि महाद्वाराजवळ त्या ठिकाणी आल्याच्या नंतर काय होते. चतुर सर्वज्ञ पंडित ते येऊन बैसले तेथ। प्रियादास प्रेमळ भक्त वाचून दावित तयासी। आणि म्हणून प्रियादास नावाचे जे भक्त आहेत, प्रियादास नावाचे जे संत आहेत ते महाद्वाराजवळ आलेले आहेत. सभा मंडपामध्ये त्या ठिकाणी सर्व श्रोते मंडळी बसलेली आहे आणि बसल्याच्या नंतर चतुर आहेत, सर्वज्ञ आहेत, पंडित आहेत, ते सर्व बसल्याच्या नंतर प्रियादास नावाचे संत अगदी प्रेमळ भक्त त्या संतांचं चरित्र जे आहे ते वाचून त्या ठिकाणी दाखवायला लागल्याच्या नंतर काय घडलं. प्रियादासे ग्रंथ लिहिला तो सकळ वैष्णवी मान्य केला। तुलसीदास म्हणती बोलिला तुमचे मुखे श्रीहरे। आणि म्हणून प्रियादासांनी जो काही ग्रंथ लिहिलेला आहे तो ग्रंथ सकळ जे वैष्णव आहे त्यांनी मान्य केला किंवा ते त्यांना त्या ठिकाणी रुचकर वाटलेला आहे, पटलेला आहे. आणि मग तुलसीदासजी म्हणायला लागले हा ग्रंथ कोण आहे तर साळुंकी मंजूळ बोलत सेवाने बोलविता दाने वेगाळाची. म्हणून श्री हरी भगवान परमात्म्यांनी तुमच्याकडून हा ग्रंथ वधवून घेतलेला आहे. अशा पद्धतीनं कोणतं तुलसीदासजी बोलायला लागले. ऐसे ऐकुनी संत वचन प्रियादास म्हणे त्याला गुण। तुलसीदासांचे चरित्र पूर्ण लिहिले येऊन श्रीराम। आणि अशा पद्धतीनं बोलल्याच्या नंतर प्रियादास नावाचे संत म्हणायला लागले तुलसीदासांचं चरित्र माझ्याकडून त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं नव्हतं किंवा लिहिलेलं नाहीये, परंतु भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि प्रभू श्रीराम स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी तुलसीदासांचा महिमा, तुलसीदासांचं चरित्र या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. अशा पद्धतीनं प्रियादास नावाचे भक्त त्या ठिकाणी बोलायला लागले. श्रीरामांचे हस्ताक्षर सकळ पाहती वैष्णव वीर। भक्त महिमा थोर
श्रुतीस्त्रातांचे नवर्णवे. आणि म्हणून श्रीरामांचा हस्ताक्षर आहे, लिहिलेलं जे अक्षर आहे ते त्यांचं आहे. आणि म्हणून सकळ वैष्णवी त्या ठिकाणी पाहायला लागले. पाहताना प्रभू राम लिहिल्याच्या नंतर त्या अक्षराला काय बघायचं, एवढं सुंदर अक्षर आहे. अहो ज्यांचं वर्णन त्या ठिकाणी श्रुती कथ चहू वेद दान साही शास्त्री शास्त्र कारण 18 पुराण हरिती गाती. ज्यांचं वर्णन 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण करतात, असा असणारा भगवान परमात्मा तुळशीदासांचं चरित्र लिहिलं आणि मग त्या अक्षराला किंवा त्या चरित्राचं वर्णन करणं शक्य आहे का? वर्णिता श्रीहरींचे गुण तटस्थ राहिला 18 पुराण. वाद घालते शरद दर्शन त्याचे महिमान कळेना. आणि म्हणून प्रभू रामांचं किंवा श्रीहरींचं गुणवर्णन करताना 18 पुराण तटस्थ होतात, 1000 मुखाचा शेष त्या ठिकाणी तटस्थ होतो. आणि त्या भगवंताचं नामस्मरण करताना किंवा लिहिताना समुद्राची शाई जरी केली तरी कमी पडते, पृथ्वीचा कागद केला तरी कमी त्या ठिकाणी कमी पडते. असा असताना महिमा, कसं तर असा असताना महिमा आणि असा भगवंत परमात्मा, असा भगवान प्रभू राम त्या ठिकाणी तुळशीदासांचं चरित्र लिहिलेलं आहे. ऐसे ग्रंथी निरूपण आवडती करिता नित्य श्रवण. त्यासी श्रीरामांचे दर्शन होईल जाण निश्रेयसे. आणि म्हणून अशा असणाऱ्या भक्तांचं श्रवण किंवा अशा असणाऱ्या भक्तांचं जे चरित्र आहे ते चरित्र श्रवण केल्याच्या नंतर कसं तर श्रवणे कीर्तने झाले ते पावन सनकादिक जाण परमा भक्त झाली ती विश्रांती याच कास कळा. आणि म्हणून श्रवण कीर्तन केल्याच्या नंतर सनकादिकांना सुद्धा त्या ठिकाणी असणार भगवंताची प्राप्ती झाली. आणि म्हणून अशा असणारे ग्रंथ, अशा असणारे चरित्र, अशा असणाऱ्या कथा आम्ही ऐकल्याच्या नंतर आम्हाला सुद्धा प्रभू राम त्या ठिकाणी दर्शन देतील, ह्यामध्ये निश्चित अशा पद्धतीने देतील असं कवी करते महिपती बाबा या ठिकाणी बोलायला लागले. जो श्रीरामांचा प्रिय करम पूर्ण वाल्मिकींचा अवतार. त्यांचे चरित्र श्री रघुवीर आपुले हस्ती लिहित. आणि म्हणून तुळशीदासजी कोण आहेत तर कोणता अवतार आहेत किंवा कोणाचा अवतार आहेत? कोणाचा? आद्य कवी महर्षी वाल्मिकींचा. आद्य किंवा कवी महर्षी वाल्मिकी कोण किंवा त्यांचं कार्य काय तर बोलिले वाल्मिक तैसाची करीना आचरुणा दाविना नाम म्हणे. अहो ज्या आम्ही आज म्हणतो त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिता लागली, आता आम्हाला त्या ठिकाणी गैरवर्तणूक करता येणार नाही. परंतु भगवान जगाचा महाविष्णूचा अवतार असणारे जगाचे जगन्निवास प्रभू श्रीरामांना एकही पाऊल त्या ठिकाणी पुढे टाकता आला नाही, मागं टाकता आला नाही. वाल्मिकाने जे काही लिहिलेलं आहे त्या वाल्मिकांनी जे काही लिहिलं त्यानुसार वर्तन करावं लागलं. असे असणारे आदर्श आचारसंहिता प्रभू रामावरती घालून देणारे आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी आणि त्यांचाच अवतार असणारे तुळशीदास जे आहेत. मुळींचा ग्रंथ संस्कृत जाण प्रियादासांचे केले वर्णन. त्यावरी नाबाजीने जाण लिहिले ग्वालेर भाषेत. मूळ ग्रंथ किंवा त्याची सुरुवातीचा जो ग्रंथ आम्ही ज्याला म्हणू मूळ म्हणू असा असणारा ग्रंथ संस्कृत होता. संस्कृत कोणी लिहिलं तर प्रियादास नावाच्या संतांनी. त्यांचा असणारा भाषांतर नाभाजी नावाच्या संतांनी केलं आणि त्यांनी ग्वालेरी भाषेमध्ये त्या ठिकाणी संत चरित्रे लिहिली. त्याची पद्मे ऐकून काणी ग्रंथ लिहिला महाराष्ट्रवाणी. जैसे दुग्धवा माझे धारवणी उदक थोडे घालते. आणि म्हणून त्या ग्वालेर भाषेमधलं संस्कृत भाषेमध्ये ग्रंथाचा मी आधार घेतला, त्यांचं श्रवण केलं, त्यांचं वाचन केलं आणि वाचन करून महाराष्ट्र भाषेमध्ये मराठीमध्ये प्राकृत मध्ये या ठिकाणी तुम्हा आम्हाला समजावं ह्या न्यायाने हा ग्रंथ केलेला आहे. जशा पद्धतीनं दुधामध्ये त्या ठिकाणी महिला आमच्या थोडंसं पाणी घालतात आणि दुधामध्ये त्या ठिकाणी काय तर पाणी घालून दुधाचं जसं ताकद वाढत किंवा दूध वाढतं
त्याने मराठी भाषेत त्या ठिकाणी मी प्राकृत भाषेमध्ये करण्याचा प्रयत्न केला किंवा प्राकृत भाषेमध्ये सर्वांना कळावं, सर्वांना उमजावं, समजावं या न्यायानं हा प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिलेला आहे, हे चरित्र लिहिलेलं आहे असं महिपती बुवा म्हणतात. सुवर्णाची एक कोंदणी लाख पैसविते पुरवणी तैसी माझी आर्षवाणी संत सजनी ऐकली. सुवर्णाचं त्या ठिकाणी आम्ही दागिने घालतो. दागिन्यामध्ये जसं लाख घालतात, ते लाख कशासाठी घालतात तर त्या सोनं वापरून सोन्यात त्या ठिकाणी फुटून म्हणून जसं लाख घालतात त्याने माझे सुद्धा काही शब्द आहेत आणि म्हणून माझे गोवडे बोल जे आहेत ते आपण श्रवण करावं किंवा या ठिकाणी काहीतरी कमी जर झाला असेल कमी जास्त तर ते आपलं बाळक म्हणून या ठिकाणी मला क्षमा करावी अशा पद्धतीने संत श्रोत्यांनी श्रवण करावं असं कवी करते बोलायला लागले. हे तुलसीदासांचे चरित्र पूर्ण स्वयंवर्णिते भगवान सद्भावे श्रवण करिता जाण श्रीराम रूप ते होती. आणि म्हणून तुलसीदासाचं जे चरित्र आहे तर चरित्र कोण तर भगवान परमात्मा बोलायला लागले. कारण आपुलिया बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची. या न्यायानं भगवंताची कृपा झाली. भगवंतांनी मला लिहिण्यासाठी आदेश दिला. त्या ठिकाणी भगवंतांनी बुद्धी दिली आणि बुद्धीच्या बळावर या ठिकाणी मी लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून सद्भक्त असणारे सद्भावानं त्या ठिकाणी भावनेनं असणारं श्रवण करावं. आणि केल्याच्या नंतर कसं तर देव पाहावया गेलो, देव पाहावया गेलो, माझा मीच देव झालो, माझा मीच देव झालो. या न्यायानं देवाला पाहायला गेल्याच्या नंतर जसं देव मनुष्य होतो त्या न्यायानं भगवान प्रभू राम रूप कसं तर आम्ही श्रवण करताना रामांचं रूप आमच्या नजर पुढे येतं किंवा आम्ही त्या ठिकाणी रामांना पाहतो अशा पद्धतीनं कवी करते बोलायला लागले. राजा रामचंद्र भगवान की जय. म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा. तुम्ही बसा यशवंत, तुम्ही नाही रेग्युलर आमचं काहीच नाही. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित. कसं तर आपुलिया बळे मी नाही बोलत सका कृपावंत वाचा त्याची आल्यानं साळुंकी मंत्र